धर्मवीर गड छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर त्यांना याच ठिकाणी आणण्यात आले होते आणि याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा क्रूर छळ करून त्यांच्यावर अनेक प्रकारचे जुलमी अत्याचार करण्यात आले। शंभूराजांच्या रक्तरंजित इतिहासाची साक्ष देणारा हाच तो धर्मवीर गड म्हणजेच पेडगावचा किल्ला। या किल्ल्यामध्ये त्या काळी अनेक मंदिरं होती आणि याच किल्ल्यामध्ये औरंगजेबाचा राजदरबारही होता। ही मंदिरे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न देखील झाला, परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मनिष्ठेची साक्ष देणारी ही मंदिरं आजही या ठिकाणी आपल्याला उभी असल्याचे पाहायला भेटतात। तर या मंदिरांविषयीच आपण संपूर्ण माहिती आज पाहणार आहोत, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत अतिशय प्राचीन अशी मंदिरं पाहण्यासाठी। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर अशी प्राचीन मंदिरं पाहायला भेटतील। तर हे ठिकाण आहे श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीर गड या ठिकाणचं। तर भीमा नदीच्या काठावरती आपल्याला ही हेमाडपंथीकालीन प्राचीन मंदिरं पाहायला भेटणार आहेत। तर सध्या आपण सुरुवातीला लक्ष्मीनारायण मंदिर, बालेश्वर मंदिर आणि पातालेश्वर मंदिर ही 3 मंदिरं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि धर्मवीर गडाचा संपूर्ण इतिहास जर तुम्हाला पाहायचा असेल तर भटकंती विथ शैलेश ब्लॉगर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला तो संपूर्ण धर्मवीर गडाचा इतिहास पाहायला भेटेल। तर त्या ठिकाणावरती जाऊन धर्मवीर गडाचा व्हिडिओ नक्की पहा। मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडे असून उत्तर आणि दक्षिण दिशेलाही प्रवेशद्वार आहेत। प्रवेशद्वारांच्या द्वारशाखांवर आणि पट्टींवर सुंदर शिल्पकाम आहे। धर्मवीर गडावर असलेले हे अतिशय सुंदर आणि देखणे असे लक्ष्मीनारायण मंदिर आपण पाहत आहोत। मंदिराचा सभामंडप 12 खांबांवर तोललेला आहे। सभामंडपावरील कळस 4 खांबांवर तोललेला आहे। कळसाच्या आतील भागावर कमळ कोरलेले आहे। त्याच्या 4ही कोपऱ्यात व्यालमुख आहेत। अंतराळाच्या छतावरही अशा प्रकारचे कोरीवकामे केलेले आहेत। मंदिरांच्या खांबांवरती आपल्याला अतिशय बारीक असं नक्षीकाम केल्याचं दिसून येते। तसेच विविध देवी देवतांच्या मूर्त्या देखील ह्या खांबांवरती आपल्याला कोरलेल्या पाहायला भेटतात। या मंदिराची रचना आपल्याला गर्भगृह, अंतराळ, मुख्य मंडप आणि महामंडप अशा पद्धतीमध्ये केल्याची या ठिकाणी दिसून येते। मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजावर व्याल, गंधर्व, वेलबुट्टी यांचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे। गाभाऱ्यात लक्ष्मीनारायणाची मूर्ती नसून एक वीरगळ ठेवलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाह्य भागामध्ये। तर तुम्ही हे पहा की संपूर्ण हेमाडपंथीकालीन मंदिराची रचना या ठिकाणी पाहायला भेटते। मंदिर हे अजूनही आपल्याला सुस्थितीमध्ये असल्याचे पाहायला भेटते। या मंदिरावरती आपल्याला विविध देवी देवतांचे या ठिकाणी मूर्त्या कोरलेल्या पाहायला भेटतात।
आणि मंदिराचा बाह्य भाग हा आपल्याला असा बनवण्यात आलेला पाहायला भेटतो की हे विविध खांब एका शेजारी एक जोडून हे मंदिर जसं काय उभारलेलं आहे असं पाहायला भेटतं. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे आपल्याला मूर्त्या कोरलेलं पाहायला भेटतात ते तर हे म्हणजे संपूर्ण रामायणाचा प्रसंग या ठिकाणी मूर्ती स्वरूपात कोरलेला आपल्याला दिसून येतो. तर संपूर्ण मंदिराच्या बाह्य बाजूला आपल्याला असं कोरीव नक्षीकाम पाहायला भेटतं. आणि हे मंदिर अजूनही सुस्थितीत असून ह्या मंदिराला 3 दरवाजे असल्याचे आपल्याला पाहायला भेटतात. आणि अतिशय मजबूत असं हे लक्ष्मीनारायण मंदिर आपल्याला धर्मवीरगड या ठिकाणी पाहायला भेटते. तर चला आता आपण ह्या मंदिराच्या बाह्य भागाचं थोडंसं व्हिडिओमध्ये चित्रीकरण करूया. तर हा आपल्याला मंदिराचा दक्षिण दरवाजा आणि समोर जो दिसतोय तो उत्तर दरवाजा पाहायला भेटतोय. तर या ठिकाणी पण आपल्याला या दरवाजाच्या बाहेर दगडी खांबावरती एक छत उभारण्यात आलेलं पाहायला भेटतंय. सेम तसंच आपल्याला हा जो पश्चिमेकडे तोंड करून असणारा हा मंदिराचा दरवाजा या ठिकाणी पाहायला भेटतोय. या ठिकाणी पण दरवाजाच्या वरती एक छत होतं पण त्यातील एक खांब आपल्याला तुटलेला पाहायला भेटतोय. असं हे अतिशय सुंदर असं मंदिर आपल्याला धर्मवीरगडावरती पाहायला भेटते. आणि ह्या मंदिराच्या अगदी समोरच आपल्याला एक बालेश्वर मंदिर पाहायला भेटते. तर या मंदिरातसुद्धा आता आपण जाणार आहोत. तर मंडळींनो, आपण लक्ष्मीनारायण मंदिर पाहिल्यानंतर त्याच्या अगदी समोरच असणारं बालेश्वर मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत. तर बालेश्वर मंदिराचा हा सभामंडप या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतोय. या सभामंडपावरती आपल्याला पूर्वीच्या काळी छत होता परंतु कालांतराने या मंदिराची तोडफोड देखील करण्यात आली आणि ते छत उद्ध्वस्त करण्यात आले. पण मंदिराचे हे जे खांब आहेत हे अजूनही अतिशय सुस्थितीत आणि यावरती पूर्ण नक्षीकाम केलेले आपल्याला पाहायला भेटतं. तर असे हे या बालेश्वर मंदिरामध्ये आपल्याला सभामंडपाचे मधले 4 खांब पाहायला भेटतात ते. आणि बाजूला पण ह्या भिंतीला आपल्याला संपूर्ण कोरीव खांब पाहायला भेटतात. आणि यावरती पूर्वी छत होतं परंतु त्याची तोडफोड केल्यामुळं हे छत उद्ध्वस्त झालेलं आहे. तर त्यानंतर सभामंडपातून आपण पुढे आल्यानंतर आपण येऊन पोहोचतो हे अंतराळामध्ये. आत्ता आपण आलेलो आहोत बालेश्वर मंदिराच्या अंतराळामध्ये. तर या ठिकाणी पाहू शकता आपल्याला या ठिकाणी 2 कोनाडे पाहायला भेटतात. या ठिकाणी कोणतीही मूर्ती नाही. आणि अंतराळामध्ये आपण आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक रांगोळी या ठिकाणी काढलेली पाहायला भेटते. तुम्ही पाहू शकता की दगडामध्ये कोरून ही रांगोळी या ठिकाणी काढल्याची पाहायला भेटते. आणि समोर आपल्याला दिसत आहे हे गर्भगृह आणि या ठिकाणी आहे महादेवांची पिंड. तर त्याआधी तुम्ही पहा की गर्भगृहाच्या द्वार शिकेवरती आपल्याला विविध देवीदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या पाहायला भेटतात. आणि संपूर्ण द्वार शिकेवरती आपल्याला अतिशय बारीक असं नक्षीकाम केलेलं पाहायला भेटतंय. ते अजूनही सुस्थितीचं असल्याचं या ठिकाणी दिसतंय. आणि हे आहे द्वार शिकेचे वरील भाग. तर या ठिकाणी देखील सुंदर असं कोरीव पुष्प आपल्याला काढलेले पाहायला भेटतात. तर हे द्वार शिका जे आहेत या अतिशय नाजूक काम करून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दगडातील नक्षी पाहायला भेटते. आणि इथून आपण आतमध्ये आल्यानंतर हा आहे मंदिराचं गर्भगृह. तर या ठिकाणी आपल्याला शंकर महादेवांची पिंड पाहायला भेटते. समोर एक आपल्याला दैवकोष्टक पाहायला भेटतं ते रिकाम आहे. आणि हा आहे मंदिराचा शिखराचा भाग म्हणजेच कळसाचा भाग. तर हा देखील घडीव दगडींनी या ठिकाणी बांधण्यात आलेल्याचं दिसून येतं. अतिशय अप्रतिम असं हे ठिकाण आहे. तर या ठिकाणाला आल्यानंतर आपल्याला हेमाडपंथीकालीन मंदिरांची एक शृंखलाच पाहायला भेटते. त्यातील आता आपण 2 मंदिरं पाहिलेली आहेत. तर आता आपण ह्या मंदिराच्याच मागील बाजूस असणारे पाताळेश्वर मंदिर या ठिकाणावर जाणार आहेत.
आणि तेथून अजून आपण दुसरी 2 हेमाडपंथीकालीन मंदिरं पाहायला जाणार आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। हे आहे धर्मवीर गडावरील पाताळेश्वर मंदिर। आपण सुरुवातीला लक्ष्मीनारायण मंदिर पाहिलं, त्यानंतर बालेश्वर मंदिर पाहिलं आणि आत्ता आलेलो आहोत पाताळेश्वर मंदिर या ठिकाणी। पाताळेश्वर मंदिराचा नुकताच या ठिकाणी जीर्णोद्धार झाल्याचं आपल्याला पाहायला भेटते। या मंदिरात आल्यानंतर आपल्याला 5 पायऱ्या उतरून भगवान महादेवांचे दर्शन घ्यायला खाली जावं लागते। म्हणजे खरोखर हे खड्ड्यामध्ये असणारं एक मंदिर ह्या ठिकाणी आहे, म्हणून याला पाताळेश्वर मंदिर असं नाव देण्यात आलं असेल। तर तुम्ही पहा, अतिशय सुंदर असं हे पाताळेश्वर मंदिर। हे जे तुम्ही पाहत आहात हे बांधकाम आपल्याला पूर्वीचंच या ठिकाणी पाहायला भेटते। म्हणजे पूर्वी इतकं एक खड्ड्यामध्ये असणारं हे पाताळेश्वर मंदिर। ह्या मंदिरावरती आत्ता जे कौलावर छत दिसतंय हे नव्याने जीर्णोद्धार करून बसवण्यात आलेले आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते। हे पाताळेश्वर देखील अतिशय प्राचीन मंदिर या ठिकाणी आहे। ज्या वेळेस या ठिकाणी गडाचे बांधकाम झाले, हा गड यादवकालीन असावा असं म्हटलं जातं। त्याच काळातील ही हिंदू मंदिरे आपल्याला या ठिकाणी बांधलेली पाहायला भेटतात। तर मंडळींनो, आपण आलो होतो श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीरगड या ठिकाणी। तर या गडामध्ये आपल्याला हेमाडपंथीकालीन प्राचीन असे काही मंदिरं पाहायला भेटतात। त्यातील आपण 3 मंदिरं यांचे चित्रीकरण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे। आणि आत्ताच हा व्हिडिओ खूप मोठा झाला असल्या कारणामुळे आपण बाकीच्या मंदिरांचे चित्रीकरण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तुर्तास आत्ता आपण दाखवलेली ही 3 मंदिरं तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा। तर लवकरच भेटू आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी। तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय।